एका बाजूला महाळ आणि दुसऱ्या बाजूला पाळी संघ ही दोन्ही संघामध्ये मॅच मात्र सुरू राहील। तर नक्कीच जाऊया मॅच कडे। अर्थातच पुन्हा एकदा जोडले जातील आमच्या सोबत साथी समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर। यस, आमच्या समेत दिगंबर घरत सर देखील जोडले जातील सीनियर समालोचक। पहिल्याच बॉलवरती डीप लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार चौकार। चाहिए स्वागत है आपका सभी का मैदान के अंदर। इस बार अच्छी गेंद है, लाइन कितनी बेहतरीन देखिए। दिगंबर सर क्या कहेंगे, आज आपकी टीम भी खेलेगी, लगातार 2 साल सोने की चेन आपके खिलाड़ी लेकर गए, एक संगम गरत और दूसरे रोहित। इस साल में भी सोने की चेन रखी गई 9-1 हॉलमार्क। निश्चितच हा त्यांचा लकी ग्राउंड आहे, कारण घरचा मैदान असल्या कारणाने चांगल्या पद्धतीने त्यांचा खेळ या मैदानावर होतो। हा चेंडू पायाचा हवेमध्ये आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली आहे आणि या वेळेला मात्र पहिला झेल पकडतोय, पहिला धक्का पहिला फलंदाज बाद होतोय। तो बापदेव पाली संघाचा या वेळेला मात्र प्रतीक माघारी परततोय। वरचवले गावातील आणि धडाडीचे कार्यकर्ते त्यांनी आम्हाला नेहमीच सपोर्ट केलाय। रुपेश शेठ गायकवाड, राकेश शेठ गायकवाड आणि रुपेश शेठ सरपंच होण्यासाठी किंग मेकर बनले आहेत ते शैलेश भगत, निलेश भगत यांचे इथे आगमन झालंय। निलेश भगत, आपलं सहर्ष स्वागत। काहीतरी मोठं स्वागत आपल्याला पाहायला मिळेल, कारण बँजो आता इथे आपल्याला वाजताना पाहत आहेत। धूमधडाक्यात या ठिकाणी स्वागत केलं जाईल। आणि नक्कीच खरं तर निलेश भगत हे ओलेगावचे जावई आहेत आणि त्याचबरोबर भाचे देखील आहेत। इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहित पाटील। पहिला फलंदाज यावेळेला मात्र माघारी परतलाय। वैयक्तिक 4 चौकारानं खातं खोललं होतं, त्याच्यानंतर मात्र संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 4 धावा। पहिला फलंदाज बाद होतोय तो बापदेव पाली संघाचा। चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर मोठा फटका जरूर आला होता, त्याच्यानंतर मात्र सुदेश सालुंकेने मात्र कमबॅक केलाय, आपल्या संघाला स्थावरण्याचं काम केलंय, माघारी परतवलंय। प्रतीक शेळकेला पाहायचा आहे सुदेशचा हा चेंडू। यावेळेला मात्र नवीन आलेला फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पंच आमच्याकडे वळतायत आणि यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू वाईट दर्शवतात। अवांतर धावसंख्येने वाढ होतोय, धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 5 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। सुदेश बॅटची कड घेऊन जाते, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, यावेळेला मात्र चुकी करणार नाहीये आणि दुसरा धक्का मिळतोय तो बापदेव पाली संघाला। फलंदाज रोहित पाटील 0 या धावसंख्येवर माघारी परततोय। नंबर दूसरा मैदान से बाहर लौटता हुआ, बहुत बड़ी मुश्किल यहां पर नजर आ रही है। अब पूरी तरीके से बाबू मांडे 11 जय बापदेव पाली, यानी कि बाबू मांडे की बात करेंगे तो बड़े गायक है, गीतकार है, और हमेशा अगर उनकी टीम भी नहीं रहती ना तो खिलाड़ियों के ऊपर पैसों की वर्षाव करने वाला, लगातार 2 छक्के 3 छक्के 1000 2000 हमेशा इनाम गेंदबाजों को, यानी कि ऐसे नहीं कि उनकी ही टीम है, किसी भी टीम को लगाने की ताकत हमेशा बाबू मांडे रखते हैं। उनका स्वागत करेंगे। एक तरफ भूमि 11 यानी कि टिटवाला कल्याण ग्रामीण के अध्यक्ष जगन्नाथ पाटिल, उनके द्वारा युवा टीम को पैक किया गया है। 2 विकेट मैदान से बाहर सुदेश सालुंके की दमदार गेंदबाजी, मोरबी की टी टूर्नामेंट में भी कमाल का परफॉर्मेंस रहा इस खिलाड़ी का, और लाजवाब गेंद दबाव में डाल दिया इस वक्त पहले पावर पे के ओवर में बाबू मांडे 11 जय बापदेव पाली टीम को। बारकिया शिल्के जो सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके हैं, वो अभी भी बारकिया शिल्के नॉन स्ट्राइक एंड पर खड़े और उनके ओर से बहुत अपेक्षा होगी। शुरुआती 2 बल्लेबाज मैदान से
और जिसके चलते कहीं ना कहीं ये दिक्कतें पैदा हो रही है। गुड बॉलिंग, सबसे उम्दा खिलाड़ी। फुल टॉस बॉल स्क्वेयरली की तरफ मोड़ा जरूर है, फील्डर आएंगे, दूर से उठाएंगे, फील्ड करेंगे, 1 रन तो पूरा नहीं दबाव लेना चाहते हैं, जानते हैं कि यहाँ पर विकेट गवाई है। तो इसी के साथ दिगंबर सर पहला ओवर समाप्त, रन बने हैं मात्र केवल 6, 2 विकेट को नुकसान के ऊपर बाबू मांडे 11 जय बाब देवपाली। बघा आपण स्वागत करूया, तोपर्यंत आपल्याकडे थोडा वेळ आहे। आता ज्यांचं आगमन झाला ते विटी मुंगाजी साहेब, लक्षा बैलाचे मालक, बैलगाडा शर्यतीमध्ये अगदी प्रसिद्ध नाव आहे शाहीर बैलाचे मालक, अर्थात आपण शाहीर बलमा पाहत असाल जे बैल प्रसिद्ध आहेत। आणि मी विटी मुंगाजी साहेबांना विनंती करतोय की यावं साहेब, आपण स्वागत कक्षामध्ये या, आपला प्रेमाचा सन्मान स्वीकारावा। त्यांच्या समवेत गजानन गायकवाड यांनाही विनंती आहे आपण यावं। तर दुसरं षटक यावेळेला मात्र प्रगतीपथावर धीरज पाटील गोलंदाज वाहळ संघाकडून गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आता, मात्र प्रेक्षकांना जरूर वाटलं होतं की तर आपण पाहू शकाल भारतीय जनता पार्टीचे नेरे जिल्हा परिषद दमदार अध्यक्ष सुनील दादा पाटील विगर, दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाचे सर्व ज्यांच्या माध्यमातून आपण आमदार चषकाची नाईटची स्पर्धा पाहतो, न भूतो न भविष्याची स्पर्धा पाहिली, रायगड विरुद्ध ठाणे असा सामना देखील चित्तधारक स्पर्धेमध्ये पाहिला। ते सुनील दादा पाटील विगर, भारतीय जनता पार्टी नेरे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि संपूर्ण दोस्ती स्पोर्ट्स विगर स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो। यावेळेला देखील मात्र बॅटची कड घेऊन जातोय, विकेट किपरच्या हातामध्ये फलंदाज माघारी परततोय। क्या बात है, आपण पाहू शकाल या ठिकाणी बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख नंदराज शेठ मुंगाजी साहेब यांचं हे संगीत आपण ऐकलात की जे बैलाचे मालक स्क्रीनवरती पाहताय। आमदार चषक, पनवेल उरण सिद्धेश ट्रॉफी, आर्या स्पोर्ट्स ओल्या आयोजित A1 जोडी हा तुम्ही बॅनर पाहताय। निलेश पाटील साहेब उद्योजक, श्री सुकेश ढाकी साहेब माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच अंजूर यांचंही आपण स्क्रीनवरती बॅनर पाहताय, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। तर जबरदस्त यहाँ पर गेंदबाजी का प्रदर्शन बिल्कुल यहाँ पर नजर आता हुआ, 3 विकेटों के नुकसान के ऊपर ये बाबू मांडे 11 टीम जय बापदेव पाली अभी तक फंसी है। बॉलर तैयार, शॉट अप, यहाँ पर पहले कुछ गेंदें फेंकी थी लेकिन इस बार गुड लाइन पर जरूर ये गेंद फेंकी, डॉट बॉल की समाप्ति। थोड़ा सा मुश्किल है बारक्या शेल के जिन्होंने एक भी गेंद का सामना नहीं किया, लगभग 8 गेंदें फेंकी गई है, यानी कि 30 गेंदें होती है, उसमें से 8 गेंदें माइनस कीजिए कि बारक्या के हिस्से में कितनी गेंदें होगी। निश्चितच बारक्या शेलके एक आक्रमक फलंदाज आहे खऱ्या अर्थाने बाबदेव पाली संघ। या ठिकाणी आपण पाहू शकाल मित्रांनो, महाराष्ट्राची A1 जोडी म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो असे तुम्हा सर्वांचे लाडके दमदार नेतृत्व, विद्यमान उपसरपंच अंजूर ग्रामपंचायत सन्माननीय सुकेश ढाकी साहेब, त्यांच्या समवेत निलेशजी पाटील साहेब, म्हणजे जवळजवळ आपण विचार केलात ना मित्रांनो, 1 रन शॉट आले, पंचांचा इशारा की महाराष्ट्रातील जी जवळजवळ 35 बाईकची स्पर्धा आपण पाहिली, असे केंद्रीय मंत्रीचे यशस्वी आयोजक आणि माजी खासदार कपिलजी पाटील साहेब यांचे खंदे समर्थक A1 जोडी सुकेश ढाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब यांचं या व्यासपीठावरती शुभागमन आपण या ठिकाणी पाहताय। स्वागतम स्वागतम आणि फटाक्यांच्या आतषबाजीने तुम्ही त्यांचा हा सन्मान पाहताय। त्यांच्या समेत आर्या एंटरप्राइजेसचे सर्व आकाश शेठ नाईक यांना देखील पाहताय आणि त्याच्यानंतर त्यांच्या समेत आयकॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मनकुश शेठ नाईक, आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं।
तर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळते 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला मात्र धीरज पाटील चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं सुदेश सालुंकेने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला मात्र लोअर फुलटा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला धीरज पाटीलचा, फक्त एक धाव खर्च केली या गोलंदाजाने एका फलंदाजाला माघारी परतवलंय. उल्वेनोड प्रीमियर लीग में देखील जबरदस्त कामगिरी झाली होती, लेकिन इस सीजन में 2 तारीख से लेकर जो 7 तारीख को उल्वेनोड प्रीमियर लीग का आगाज 2 से 5 को लेकर नावे के मैदान के ऊपर उल्वेनोड प्रीमियर लीग का आगाज हम देख सकते हैं। तो बल्ला पहले घुमाया, गेंद थोड़ी सी स्लोवर यहां पर फेंकी, बीट किया बल्लेबाज को और सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में। बाबू मांडे 11 जय बाप देवपाली टीम की ये बल्लेबाजी नहीं है, जब भी शुरुआत करती है काफी खतरनाक होती है। और इस बार मैं कहूंगा भूमि 11 वाल टीम के गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की आज, खास करके पहले पावर प्ले में सुदेश सालुंके, सेकंड ओवर में धीरज पाटिल और आने वाले गेंदबाज नन्ना मुन्ना जादूगर होंगे। बहुत सारे गेंदबाज हैं इनके पास, लेकिन इस बार अच्छी शुरुआत। टैप करने का प्रयास, मैदान में फील्डर आते हुए दूर से, लेकिन वो पहुंचे तब तक वहां पर खुद गेंदबाज पहुंचे। रन मिलेगा मात्र 1 और इसी 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 8 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। वर आपण निलेशजी पाटील उद्योजक, सुकेशजी डाकी सरपंच अंजूर यांचा बॅनर पाहतोय। A1 जोडी आपल्या पाठीमागे जो ब्लॅक स्क्रीन अर्थातच लावलेली आहे त्याच्यावर मोठी भव्य दिव्य LCD आपण पाहतोय आणि त्या LCD वर हा बॅनर बघा। अंजूर वरून हा सर्व दूरवरचा अंतर कापत ही मान्यवर मंडळी आलेत आणि खरं तर केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील आज भव्य दिव्य बाईकची स्पर्धा देखील पाहिली। ते सुकेशजी डाकी साहेब आणि निलेशजी पाटील या व्यासपीठावर उपस्थित आहेत। मी स्वागत करण्यासाठी पहिल्यांदा आमंत्रित करतोय। रिव्हॉल्सर नुसती अशी बाईक नाही की 35 बाईक, महाराष्ट्र नव्हे तर भारत टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील पहिली अशी स्पर्धा पाहिली। केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाने हे 2 शिलेदार तुम्ही पाहताय ज्यांची स्पर्धा आपण पाहिलीत। A1 जोडी निलेश पाटील साहेब, सुकेशजी डाके साहेब यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहिलीत। मी निलेशजी भगत यांना विनंती करतोय। निलेश भगत वरचवले गावातील एक धडाडीचे कार्यकर्ते आणि खरं तर ओले गावचे जावई देखील आहेत, भाचे देखील आहेत। निलेश भगत यांना सन्मानित करण्यात येत आहे। चलिए बिल्कुल चलते हैं मैच की तरफ। नए गेंदबाज फिर से एक बार सुदेश सालुंके टीम की ओर से तीसरी व्यक्तिगत दूसरा ओवर। हवाई यात्रा करने का प्रयास, काफी ऊंची गई है गेंद, मिड विकेट का खिलाड़ी डीप में प्रयास कोहली, कोई गलती नहीं, बल्लेबाज होंगे आउट, विकेट नंबर लौटेगा मैदान से बाहर। चौथा करारा झटका बाबू मांडे 11 जय बाप देवपाली टीम को। बघा आमचे विटी मुंगाजी शाहीर बैलाचे मालक यांनी आम्हाला या आयोजनासाठी 5000 रुपयाची मदत केली आहे। एकदा जोरदार टाळ्या विटी मुंगाजी साहेबांसाठी। क्या बात आहे, बैलगाडा क्षेत्रामध्ये धुरला आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील त्यांचा दमदार योगदान आपण या ठिकाणी पाहतो। विटी शेठ मुंगाजी साहेब आपला मी सहर्ष स्वागत करतो। सिद्धेश मुंगाजी इनका भी आगमन हो चुका है। सिद्धेश नंदराज सेठ मुंगाजी आपका स्वागत है। और लेट कट खेला है, बल्ले का बाहरी किनारा, थर्ड मैन के रीजन में गेंद, आउटफील्ड फास्ट है और लंबे समय के बाद सीमा पार। और ये लीजिए सुवीर ट्रांसपोर्ट के सर्वे सर्वा द बॉस संजू भाई गायकवाड़, इनका आगमन ठोक दीजिए। लंबे समय के बाद कप्तान के बल्ले से ये 4 रन आते हुए और इसी 4 रनों की मदद से स्कोर पहुंचा है। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 12 रन। बॉलर धीरा सुदेश तैयार, मिस टाइमिंग है लेकिन शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी कोई मौजूद नहीं है। जब तक पहुंचे फील्ड करे 1 रन पूरा। दिगंबर सर थोड़ी सी दिक्कतें हो रही है, पारकिया के हिस्से में गेंद है, मेरे ख्याल से सिर्फ एक भी गेंद नहीं खेली। ये दुर्भाग्यवश बात कहूंगा मैं, सलामी के लिए आप आ चुके हो और आपने एक भी गेंद नहीं खेली। लगभग गेंदें फेंकी गई है, टोटल 15, बची हुई 15 गेंदें उनके हिस्से में कितनी आएगी। ट्रम्प कार्ड है दोस्तों, 4 बाइक इस खिलाड़ी के नाम पर है। यूं ही नहीं
अपने मुकाम तक पहुंचा। जब विस्फोटक बल्लेबाजी कर लेते ना तो उनके लिए 10 भी गेंदें मिलती है तो 40 बनाने की क्षमता उनमें, लेकिन ये कंडीशन उनके लिए थोड़ी सी सूट नहीं होती क्योंकि भूमि 11 वाल टीम का गेंदबाजों का पगड़ा अब मैं कहूंगा शायद इस मैदान के अंदर भारी है। चलिए इस बार शरीर से थोड़ा सा दूर फेंकने का प्रयास, खड़े खड़े मारने की कोशिश की थी। ऑफ साइड में अच्छा पंच करते हैं खिलाड़ी, लेकिन कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। पहली गेंद यहां पर खेलते हुए डॉट बॉल, जहां पर प्रेशर है बारका शेल्के के ऊपर, विस्फोटक बल्लेबाजी के लिए जरूर जाने जाते हैं। ये लीजिए, बड़ा शॉट तो खेला है लेकिन सीधा खिलाड़ी के हाथ में, चिड़िया छिप गई खेत में। दबाव था वो दबाव बनाए रखा, बहुत बड़ा झटका। चौथ्यांदा ज्यांना आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं तुम्हा सर्वांचे लाडके अर्थातच प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकताय। आत्ताच आपण काही आठवड्यापूर्वी रामबागची स्पर्धा पाहिलीत। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे सुपुत्र अमोघजी प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या सौजन्यानं त्यांनी सागरशेठ ठाकूर नील एंटरप्राइजेसचे सर्वा श्री गणेश क्रिकेट संघ नावेखाडी यांची 2 लाखाची स्पर्धा आपण एन्जॉय केली। आणि आमदार प्रशांत ठाकुर साहबांचं हे संगीत लगातार यहां पर यॉर्कर गेंदें फेंकी जा रही है। किफायती मारा, एक और सफल ओवर, यानी कि सुदेश सालुंके ने 2 ओवर देकर 11 रन दिए और 4 विकेट लेने में कामयाबी। 3 ओवर की समाप्ति के बाद सिर्फ 13 रन। के ऊपर देख सकते हैं सुकेश जी डाकी साहब और नीलेश शेठ पाटिल साहब, और उनके साथ ये हमारे रायगढ़ ओले की A1 जोड़ी सरपंच रुपेश शेठ गायकवाड़ और राकेश शेठ गायकवाड़। इनका ये संगीत बिल्कुल आपने सुना, और उनके छोटे भाई यानी कि फायर रतेश भाई गायकवाड़, उनका भी स्वागत करेंगे। हमारे महेश जी गवानकर साहब देख सकते हैं। नीलकंठ नाइक साहब की कहीं उपस्थिति थोड़ी सी नई नजर आ रही है क्योंकि वो भी काफी दमदार योगदान रहता है उनका। उनको वीडियो देखकर काफी अच्छा लगा कि जिस तरीके से वो हमेशा विदेशी देशों में सफर करते रहते। तो बिल्कुल जहां पर काफी पहले दिन में हमने देखा कि काफी कमाल की टूर्नामेंट नजर आई, और आखिरकार मेगा फाइनल आज की रात्रि लीजिए अक्षय गायकवाड़ ये ट्रॉफी लेकर आते हुए, लेकिन किसके हिस्से में ये ट्रॉफी जाएगी ये तो आने वाला समय ही बता पाएगा। दिगंबर सर, 4थं षटक या ठिकाणी चालू आहे प्रवीण। धावसंख्या आपण पाहताय फक्त 13 धावा, 3 षटकानंतर 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील विशाल शेळके आणि कल्पेश शेळके, हे 2 फलंदाज 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे। आता मात्र या फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल। विशालने चौकार जरूर लगवलाय, यावेळेला पाहावं लागेल पंचांचा इशारा आमच्याकडे काय येतोय। ऑफस्टॉपच्या खूपच बाहेरून जातोय, एक वाईट बॉल आणि एक धावून काढलेली धाव म्हणजे 1+1 अशा 2 धावा मिळतील। कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजच्या माध्यमातून चालू आहे, परंतु पाहावं लागेल 2 षटकामध्ये किती धावा जमा करतोय तो फलंदाजी करत असलेला हा बाबदेव पाली संघ। 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। या दरम्यान मी विनंती करतोय, राहुल पवार शिरडोन अर्थात राकेश शेठ गायकवाड यांचे मेहुणे आहेत आणि खरं तर त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं। या राहुल पवार, या मेवण्यांचे पाहुणे, या राहुल पवार साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। राकेश शेठ गायकवाड यांचे मेहुणे आहेत आणि दरवर्षी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ते देखील येत असतात, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। घनश्याम यावेळेला मात्र खराब चेंडूने सुरुवात केली आहे। कल्पेश फलंदाजीसाठी जे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मिस होतोय, मात्र या ठिकाणी विकेट किपरच्या हातामधून चेंडू जातोय, तोपर्यंत पंच आमच्याकडे वळतात। एक धाव
या ठिकाणी मिळतोय. एका धावेने संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे पटकांची नितांत गरज असणार आहे ती बापदेव पाली संघाला, कारण बापदेव पाली संघाला जर आक्रमक फलंदाजीने ओळखला जाणारा, परंतु या फलंदाजाला कुठेतरी रोखण्याचे मध्ये यश आलं या गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी वहाड संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. घनश्याम पाटील चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर करेल. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू थोडासा उचलतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होतोय. यस, जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन नजर आ रहा है, बिल्कुल विकेट टू विकेट मारा यहाँ पर पहले 2 गेंदबाजों ने किया और इस बार भी यहाँ पर घनश्याम बिग हिट करने का प्रयास, शॉट फंसा हुआ है वहां पर, खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए काट एंड बॉल, जबरदस्त यहाँ पर उन्होंने कैच पकड़ा और इसी के साथ बल्लेबाज आउट। हे युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते ओले यांचे ते आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत जयवंत म्हात्रे, एक बॉडी बिल्डर आणि खरं तर शिवभक्त शिवप्रेमी जयवंत म्हात्रे यांचे सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल श्री साई सिमेंट सप्लायर्स वहाल, मनोहर पाटील माऊली नावाने नेहमीच प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या वतीनं वहाल टीमला देखील या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. त्यांचा मी स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. भरपूर मान्यवर थेट युट्यूबच्या माध्यमातून आतापर्यंत ऑनलाईन प्रेक्षकांचा आपण विचार केलात तर जवळजवळ प्रेक्षक जोडले गेलेत. मला तर वाटतंय 1500 प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत. ते तमाम प्रेक्षक मायबापांचं राकेश शेठ गायकवाड, रुपेश शेठ गायकवाड आणि आर्या स्पोर्ट्स ओवले यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. दबाव वाली स्थिति है, 16 के ऊपर 6 विकेट मैदान से बाहर. और बैकफुट पर जाकर बड़ा हिट करने का प्रयास जरूर किया था लेकिन बल्ले पर लगी नहीं है शायद. 22 का इशारा अंपायर का, ये जरूर अंपायर जब मुड़े तभी पता चला कि ये डेफिनेटली 22 का इशारा ही आने वाला है. 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बनी है. बात करेंगे अभी तक 17 रन. आज गावदेवी बंटिया 11 अंजुर टीम ने काफी कमाल का परफॉर्मेंस किया. सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम को उन्होंने परास्त किया, यानी कि कमाल की गेंदबाजी का प्रदर्शन रहा. व्हाइट बॉल का इशारा. दिगंबर सर, जिस तरीके से आज के रात्रि में जो गेंदबाजों का बोलबाला हो रहा है ना, वो काफी खतरनाक. निश्चितच प्रवीण, या स्पर्धेमध्ये सुरुवातीपासूनच गोलंदाजांची या ठिकाणी सांगबळ पाहायला मिळालं, कारण प्रत्येक दिवशी प्रत्येक नाईटला या ठिकाणी गोलंदाजांना आपली दहशत निर्माण केली आहे आणि आज देखील तशी दहशत या ठिकाणी निर्माण करताना पाहायला मिळते. वाल संघ फलंदाजांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मोठे पटके मारून देत नाही. या ठिकाणी बॅचच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय 19 धावा. पाली संघाचे समर्थक बोलत असतील की धावा कशाही येऊ द्या, परंतु येऊ द्या, बॅटने येऊ द्या, केवळ एक बाईत नाही येऊ द्या. परंतु या ठिकाणी पाहावं लागेल आपल्याला फलंदाज आता मात्र शेवटच्या क्षणाला कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. घनश्याम पाटील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र मोठा पटका मारण्याचा प्रयत्न केला होता. अखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संबंध होत नाही. चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये 4थं षटक या ठिकाणी संपलं जातोय. ते वाल संघाच्या बाजूने गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलं. संगम घरत चैन त्याने जिंकली मालिकावीर. त्यानंतर रोहित घरत यांनी जिंकली. आता पाहू शकाल इथे आमचे बँडवाले देखील सज्ज झालेत. एक मोठा स्वागत इथे तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. तर नक्कीच प्रवीण, आपण पाहतोय सरपंच साहेबांचे पिताश्री वडील अर्थात सुरेश गायकवाड यांनी उपस्थिती दर्शवली आणि पुन्हा एकदा भोजनानंतर पुन्हा एकदा या व्यासपीठावर त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. आज 4 रात्रीमध्ये ते उपस्थित आहेत. मग गजानन गायकवाड, हरी मडवी साहेब असतील, अरुण दमाले, आमचे प्रशांत घरत, 4 रात्री संजयभाई गायकवाड, आमचे सर्व ही मंडळी आज आवर्जून इथे उपस्थित आहेत. सर्वांचं मी कौतुक करेन आणि समीर पाटील, सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. आणि आता मात्र एक स्लॉगवरचं षटक बाकी आहे, त्यानंतर आपण पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार आणि सन्मान करणार आहोत. बोलो तैयार, स्लॉग ओवर, पहली गेंद लेकर. हो आइए, स्वागत है. लॉफ्टेड हिट करने का प्रयास, काफी ऊंचाई तक गई है गेंद. लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद. 7वां करारा झटका. सबसे लोवेस्ट टोटल क्या खड़ी होगी, क्योंकि पहले मैच में टीम ऑल आउट हुई चिंचपाड़ा सुनील स्पोर्ट्स.
और यही कुछ दृश्य बाबू मांडे 11 जवाब देवपाली टीम के। खऱ्या अर्थानं आज पाहू शकाल लोकनेते दिवा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबईवरती आज तुम्ही खऱ्या अर्थानं विमान उतरताना लँडिंग होताना देखील पाहिलं आणि बहुत गर्व की बात है हमें जब कोई विदेशी के देश के बड़े बड़े नेता आएंगे, जब एयरपोर्ट पर उतरेंगे तो उनके कानों के ऊपर आवाज़ सुनाई देगी, वेलकम टू दिवा पाटील इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई। तो हमारा आखिरी समाज का कितना भाग्य होगा, ये आवाज़ उनके कानों के ऊपर जब सुनाई देगी। पाहुण्यांचं या ठिकाणी रेंगचेल तुम्ही सातत्याने पाहू शकाल, भरपूर मान्यवर आज या स्पर्धेमध्ये आपण पाहताय। या सर्व तमाम मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। या दरम्यान खरं तर नरेश मामा आमचे सर्वांचे लाडके मामा, अर्थातच समाधानचे मामा आहेत, परंतु आज आम्ही त्यांना सर्वांनी नरेश मामा आज त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम। चला तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली रनआउट साठी। चला तिसरे पंच या पण मी सरांना विनंती करतो, दीपक बोराडे सर आपण यावं। नक्कीच प्रवीण, बघा किती टेक्नॉलॉजी आली आहे आता। खरं तर आपण पाहतोय पूर्णपणे चेक केला जातोय टीव्ही स्क्रीनवर। चला आय थिंक धीरज राणावत सर मध्ये आले, त्याच्यामुळे बरोबर कव्हर झाला नाही। ऑनफिल्ड डिसिजन आम्ही या ठिकाणी तिसरे पंच सांगतायत की ऑनफिल्ड डिसिजन या ठिकाणी द्यावं। चला तिसऱ्या पंचांचा इथे इशारा आला की ऑनफिल्ड डिसीजन मान्य करावा लागेल। तो नॉट आउट का ये करार बिल्कुल आता हुआ, बाल बाल बच्चे मैं कहूंगा ये ऑनफील्ड डिसीजन की ओर से, अन्यथा ये विकेट भी मैदान से बाहर जा सकता था। चलिए इस बार सीधा अपने ही फॉलो थ्रो में पकड़ते हुए गेंदबाज, लाजवाब गेंदबाजी, विकेट नंबर 8वां मैदान से बाहर। टॉस के लिए बाबू मंडे 11 जय बापदेव पाली टीम के सामने यहां पर पूरी तरीके से विकेट मैदान के बाहर लौट चुके 8 अंतिम 2 खिलाड़ी अब उनके डकआउट में सुरक्षित होंगे। सुजल तैयार, तो यह भी डॉट बॉल यहां पर नजर आता हुआ। आखिरी एक गेंद बची है इस पहले पारी की और मात्र केवल 20 रन। जैसे ये पारी समाप्त होगी फिर मेहमानों की खातिरदारी के लिए रिवॉल मात्रे सर इनके पास हम जरूर जाएंगे। कई सारे मेहमान आज इस मैदान के ऊपर, आज इस टूर्नामेंट के लिए हमारे मंच के ऊपर मौजूद है, उन सभी का स्वागत करेंगे। आखिरी गेंद के ऊपर कोई बड़ा हिट आकर क्या एक टारगेट सेट कर पाएगी? फिलहाल 20 रन बने, तो ये भी डॉट बॉल और इसी के साथ पहली इनिंग समाप्त। पहली इनिंग्स का चलिए रन लेना चाहते हैं लेकिन आउट होते हुए 9 विकेट के नुकसान के ऊपर 20 रन, जीतने के लिए 21 रनों की जरूरत। चला नांदगाव आणि वरचवले संघाचा टॉस करून घेऊया आपण। यस रिवॉल मात्रे सर काही क्षणातच आपण पाहू शकाल
आगरी पाऊल पडती पुढे सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व ज्यांनी कमी वयामध्ये यशाची उंच भरारी उंच शिखरे गाठली असे व्यावसायिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध उद्योजक सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर अजय शेठ अनंता पाटील साहेब यांचा आपण काही क्षणातच शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. नक्कीच तत्पूर्वी आपण टॉस करीत आहोत. युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि त्यांच्या विरोधात शिवशंभो वरचवले. चला टॉस करून घ्यायचंय. तर या नांदगाव आणि वरचवले मी रुपेजी धुमाल यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते टॉस करून घ्यायचंय आपण. सुकेशजी डाके साहेब आपण यावं. यवन जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाके आपल्या शुभास्ते हे टॉस करून घ्यायचे आपण. तर लाटे पापड लाटे माऊली पापड स्टॉलचे सर्व सन्माननीय नामदेव भाई यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. या दोन्ही कॅप्टन वरचवले आणि नांदगाव. चला इनिंग ब्रेक झालेले आहे. नांदगाव संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. वरचवले संघ लवकर आला नाही तर मग टॉस विन नांदगावला दिला जाईल. चला ओले संघ आपण थांबला का इथे यार समोर टॉस करण्यासाठी. जर मग बॉल पडला तर टॉस विनिंग समोरच्या टीमला दिलं जाईल ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कारण कालही मला तर वाटतंय बोर्ले संघ उपस्थित नव्हता. पोईंच्या संघाला विजय दिला होता टॉस. तर टॉस होईल आणि टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल A1 जोडी सुकेशजी डाकी आणि निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जात आहे. हेड और टेल. नांदगाव टीम कॉल हेड बट इट इज टेल. टॉस जिंकलाय वरचवल्या टीमनं. जो काही निर्णय आहे पण नंतर कळवा. परंतु तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आयोजन कमिटीच्या वतीनं सुकेशजी डाके निलेशजी पाटील यांच्या वतीनं. आणि आता आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी विशेष सन्मान या व्यासपीठावर उपस्थित अग्री बाणा. आपण म्हणतो ना की मराठी माणूस पुढे गेला पाहिजे आणि याच अग्री समाजातील आपला कमी वयामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणारी व्यक्ती या आपल्याच समाजातील आपल्याच विभागातील सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर आदरणीय सन्माननीय अजय शेठ पाटील ज्यांनी कोपर संघाला वर्षभर देखील पॅक केलंय सिद्धिविनायक एंटरप्राइजेस नावानं. असे दिलदार आणि खरं तर बहारदार व्यक्तिमत्व अजय शेठ पाटील. या सफाट नेतृत्वाने झुंजार या ठिकाणी नेहमीच आपण त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं. गांजो धमाक्याच्या साथ त्यांचं स्वागत होत आहे. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व आणि दमदार नेतृत्व कोपर गावातील भूमिपुत्र आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांची उंच भरारी आपण पाहताय. याच मातीतला हा सुपुत्र आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण परिचित पाहतो. हे सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर सर्व सन्माननीय अजय शेठ यांचा शुभ सन्मान फटाक्यांच्या आतषबाजीनं या बँडच्या साह्यानं तुम्ही त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पाहता. या स्पर्धेच्या वतीनं माईची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व अजय शेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहताय. फटाक्यांच्या आतषबाजीने तुम्ही हा खऱ्या अर्थानं सन्मान पाहताय आपल्या या भूमिपुत्राचा या मातीतल्या हिऱ्याचा. आणि आज ज्यांचा अमूल्य फेल आम्हाला या स्पर्धेसाठी लाभला ते सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर सन्माननीय अजय शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान. तर नामदेव शेठ भोईर यांचंही सहर्ष स्वागत. या श्रीपाल सर. क्या बात आहे प्रवीण. बँजो धमाक्याच्या वादकात हा सन्मान सत्कार सोहळा केला जातोय. कारण खरं सांगायचं झालं तर अजय शेठ पाटील वेळोवेळी दरवर्षी आमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. आणि ही स्पर्धा म्हटली ना तर संपूर्ण जवळजवळ
जो अर्धा खर्च होतो तो अजय शेठ पाटीलच आमचा करत असतात. त्यामुळे हे दिलदार व्यक्तिमत्व आणि दानशूर कार्यकर्ते अजय शेठ पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान झालेला आहे. त्यानंतर मग पुढील सत्कार मूर्ती 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे. अंपायर पुढील सत्कार मूर्ती अंजूर सरपंच आणि उद्योगपती अर्थात A1 जोडी सुकेजी डाके आणि निलेशजी पाटील. यस मित्रांनो, संपूर्ण भारत टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील महत्वाची दमदार स्पर्धा आपण अंजूरच्या मैदानावरती पाहतो. असे जवळजवळ 36 बाईक केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचे 2 शिलेदार आणि त्यांच्याच माध्यमातून अंजूरच्या मैदानावरती आपण सर्वात मानाची स्पर्धा पाहतो. त्या स्पर्धेचे जनक आणि भिवंडीची A1 जोडी ज्यांच्या नादी लागले त्यांचे 12 वाजले आणि आज आपण या ठिकाणी पाहू शकाल या ठिकाणी निलेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या समेत सुकेजी डागे साहेब A1 जोडीचा शुभ सन्मान. शुभ सन्मान फटाक्यांच्या आतषबाजीने. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आपण पाहू शकाल बँड बाजाच्या सहाय्यानं मान्यवरांचा सन्मान तुम्ही पाहू शकाल. वा वा, क्या बात आहे. बँडवाल्यांचं कौतुक करूया, कारण फेब्रुवारी नंतर डायरेक्ट मे महिन्यातले लग्न आहेत. शुभ सन्मान तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर माऊली पापडचे सर्व लाटे लाटे पापड लाटे नामदेव शेठ भोईर आपलं मी सहर्ष स्वागत करतो. स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शुभ सन्मान पाहिलात A1 जोडीचा. थोडंसं फक्त आम्ही पाहुण्यांचा सन्मान, त्याच्यामुळे हा खेळ थोडासा थांबला गेलाय. जशी आम्हाला कमिटी मेंबर्स यांची सूचना येईल की मैदानामध्ये मॅच स्टार्ट करा, लगेच आम्ही तुमच्यापर्यंत इशारा पोहोचू. सुस्वागतम स्वागतम. चला मॅच स्टार्ट करा. मॅच इज ऑन. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. दुसरा सत्र चालू झालाय. येणारे 30 चेंडू 21 धावांची गरज असणार आहे. एक लो स्कोरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी केली बापदेव पाली संघानं, अपयशी ठरले फलंदाज. मात्र आता गोलंदाजांना काहीतरी किमया करावी लागेल, पाहावं लागेल. प्रथम सलामी आलेला फलंदाज प्रयास कोले आणि प्रतीक पाटील. प्रयाससाठी हा चेंडू, पहिला चेंडू उंचावर मारतोय, पायाचा लॉंगॉनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर वहाल क्रिकेट संघ अंतिम टॉप 4 मध्ये प्रवेश केला. तर मनोहर पाटील साहेब, श्री साई सिमेंट सप्लायर्स वहाल, मनोहर पाटील साहेब यांच्या वतीनं संपूर्ण संघाला ड्रेस कोड दिला जाईल. जबरदस्त स्टार्ट तुम्ही पाहताय, फ्लाइंग स्टार्ट प्रयास कोहलीच्या माध्यमातून. आडवे तिरवे नेहमी स्ट्रोक त्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो हलक्या असताना बॉलला कट करायचा होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना तुम्ही पाहताय अवघ्या फक्त धावा बनवायच्या त्या 21 आणि डावाची सुरुवात 400च्या स्ट्राईक रेटनं मैदानावरती करतोय तो या ठिकाणी भूमी 11 यंगस्टर वाल क्रिकेट संघाचा प्रयास कोहली. याच्यानंतर आमचे दिगंबर घरसर यांच्या गावातील संघ पाहायला मिळेल. शिवशंभो क्रिकेट संघ वरची ओले विरुद्ध युवा स्पोर्ट्स 11 नांदगाव. या 2 दिग्गज संघांमध्ये तुम्हाला पुढची लढाई, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल, पॉवर प्लेचा फायदा घेत असताना वाडिश लॉंगॉनच्या दिशेने बॉल जाईल सीमा रेषा पार, दणदण करत चौकार. एकवीस धावांचा पाठलाग करताना पहिल्या 3 चेंडूवर 8 धावा जमा केल्यात. या फलंदाजानं आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली. 21 धावा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्नात उतरलेले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयास कोळे आणि प्रतीक पाटील. प्रयासचा चांगली सुरुवात. यावेळेला मात्र आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू थोडासा बाउन्स होतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू, पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर निर्धाव, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि आता पुन्हा एकदा चौथा चेंडू निर्धाव फेकतोय. म्हणजे एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळतोय वहाल संघाकडनं. 21 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा धावफलकावर. पहिला षटक प्रगतीपथावर गोलंदाज परेश शेलके. यावेळेला मात्र थोडीशी मागणी गोलंदाजी करत असताना, कारण 21 धावा जर तुम्हाला रोखायची असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानात. हा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू सुरेख खेळून केलाय, पंच केला. यावेळेला मात्र पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू जातोय. बघता बघता दुसऱ्या टप्प्याने सीमारेषा बाहेर चौकार.
दिगंबर सर पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये पॉवर हिटिंगसाठी हा खेळाडू ओळखला जातो. चौकार त्याच्या बॅटमधून नेहमीच येत असतात आणि नेहमीच जो पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याला मुभा असते की 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2च खेळाडू आणि त्याचा परिपूर्ण फायदा घेत असताना या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये तुम्ही प्रयासला तितका चांगला लेदर देखील तो खेळत असतो, परंतु इथे गॅप शॉट सिलेक्शन भरपूर चांगलं. फेवरेट स्ट्रोक आहे त्याचा. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून बॉलला भिरकवून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने या ओव्हर्समध्ये आलाय. प्रयास कोहलीच्या बॅटमधून हा 4था चौकार आणि अगदी 21 धाब्यांचा पाठलाग करत असताना जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 16 धावा लागल्यात. आता 24 बॉल आणि फक्त 5 धावींची गरज. प्रवीण ये तो छोटा पैक बड़ा धमाका है. प्रयास कोहली छोटा तीर घाव करे गंभीर. अवधी तुमच्याकडे आहे 5 षटकांसाठी, त्याच्यामुळे वेळ घेऊ नका याची आम्ही तुम्हाला सूचना पोहोचवतो. आज फायनलची रात्र, कारण नेक्स्ट मॅच देखील दोन्ही टीमला सूचना असतील. जो टॉसविन कॅप्टन असेल त्याला विनंती असेल जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण ही मॅच संपल्यानंतर मैदानावरती उतरायचं आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज कल्पेश शेळके. 5 धावांची गरज. 24 चेंडू 5 धावांची गरज. आता यावेळेला मात्र फलंदाजी करत असताना वाल संघाला चांगली सुरुवात केली प्रयास कोहलीनं. 4 चौकार जरूर लगवले पहिल्या षटकामध्ये. यावेळेला मात्र हा चेंडू प्रतीक पाटीलसाठी सरळ खेळून काढलाय. लॉंगॉनच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलतोय, फेकी करतोय, तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली. 1 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचली ती 17च्या घरामध्ये. पहिल्यांदा असं कुठेतरी घडलंय की बाबू मांडे 11 जे बापदेव पाली संघ अवघ्या एवढ्या धावांमध्ये गुंडाळलाय. 20 धावा फक्त धावफलकावरती लागतात. 21चा पाठलाग करत असताना क्या दमदार शुरुआत ही है. एडवोकेट संगम घरत इनका भी शुभागमन हो चुका है. स्वागत है, अच्छे लेदर क्रिकेटर है. और स्विच हिट का प्रयास, लेकिन शॉर्ट बैकफुट पॉइंट में अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई. नो बॉल करार अंपायर का, शायद ओवर स्टेप हुए होंगे और उसके चलते ये नो बॉल का करार, यही कुछ अंपायर इशारा करते हुए. और अगली गेंद होगी फ्री हिट की. स्कोर है इसी डबल्स की मदद से, यानी कि 1+1 2 मिलेंगे. एक नो बॉल की, एक सिंगल चुराया, 19 रन. फ्री हिट की गेंद प्रतीक के लिए. फ्री हिट की ये गेंद थी. फील्डर है मौजूद वहां पर. 1 रन मिलेगा. स्कोर इस लेवल, सिर्फ 1 रनों की जरूरत है. 1 साइडेड ये मैच आपने देखा जहां पर भूमि 11 टीम वहाल ने दमदार परफॉर्मेंस दिया है. स्कोर इस लेवल, सिर्फ 1 रनों की जरूरत है और जल्दी समय से ये मैच बिल्कुल आपको समाप्त होने के कगार पर. लगभग 9:30 का समय हो चुका है और 3 मैचेस समाप्त हो चुके. बहुत अच्छी बात, आज नियमों का सभी टीमें पालन कर रही है. और चलिए इसी के साथ मैच हुआ फिनिश. 5वां चौका प्रयास कोहली के बल्ले से आणि हा सामना जिंकलाय 1 साइड भूमी 11 टीम. न्यू यंगस्टर वाल अभिनंदन. सामन्याचा सामनावीर सुदेश सालुंके. 2 ओव्हर 11 धावा आणि फक्त एकूण 4 गडी त्याने बाद केलेत. तर थँक्यू. या ठिकाणी आपण पुढील मॅच सुरू करणार आहोत. लगेच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यापूर्वी पुन्हा एकदा मी या स्वागत कक्षामध्ये आमंत्रित करतोय आमचे जवळीक, स्नेही आणि अगदी खरं तर नेहमीच आमच्या पाठीमागे एक भावासारखे धावून येणारे करावे गावचे ओम साई एंटरप्राइजेसचे ओनर शेखर भोईर करावे यांना मी आमंत्रित करतोय की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. बँजो धमाकाच्या आवाजात शेखर भोईर साहेबांचं होत आहे स्वागत.